नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मूड्स. इंग्रजीमध्ये मूड हा विषय हक्काचा 1 मार्क देऊन जातो. हक्काचा 1 मार्क, 1 किंवा 2. दरवर्षी एक्झाममध्ये या टॉपिकवरती ॲटलिस्ट 1 प्रश्न हा विचारलेलाच आहे. त्यामुळं आणि फक्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळही लागत नाही हा प्रिपरेशन करायला. अर्ध्या तासामध्ये आपल्याला हक्कानं 1 मार्क मिळणार आहे. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये मूड म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि PYQs एवढ्या गोष्टी पाहणार आहोत. सुरुवात करूयात. तर पहिल्यांदा डेफिनिशन. व्हॉट डज मूड मीन? मूड शब्दाचा आपण युजली अर्थ काय घेतो की मनस्थिती, की आज माझा मूड खराब आहे, आज माझा मूड खूप चांगला आहे. तशाच अर्थानं क्रियापदांचे पण मूड्स असतात. क्रियापदांचे मूड्स जेव्हा आपण इंग्रजी ग्रामरमध्ये पाहतोय तेव्हा मूड हा शब्द हा वर्बच्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला जातो, की वर्ब काय सांगतोय, काय इंडिकेट करतोय, तो काय कमांड करतोय तो, किंवा त्याची भावना काय आहे त्या क्रियापदाची, अशा अर्थानं आपण मूड हा शब्द वापरला जातो. त्याची नेमकी व्याख्या काय आहे ते पाहूयात. तर व्याख्येनुसार काय आहे, मूड इज अ ग्रामॅटिकल फीचर ऑफ वर्ब्स दॅट इंडिकेट्स द स्पीकर्स ॲटिट्यूड. काय कीवर्ड मिळेल आपल्याला? स्पीकर्स ॲटिट्यूड और द पर्पज ऑफ द स्टेटमेंट. पर्पज ऑफ द स्टेटमेंट. आता यातून काय काय आपल्याला एक्सप्रेस होतं आपल्यासमोर, तर एक फॅक्ट्स, कमांड्स किंवा विशेष इच्छा किंवा काही पॉसिबिलिटीज किंवा काही हायपोथेटिकल सिच्युएशन्स, या सगळ्या गोष्टी यातून इलॅबरेट होतात. तर इंग्रजीमध्ये मूड्सचे 3 प्रकार आहेत. इंडिकेटिव्ह मूड पहिला, दुसरा आहे सब्जंक्टिव्ह मूड आणि तिसरा आहे इम्परेटिव्ह मूड. तर या तिघांचे नेमके अर्थ काय होतात, त्याचे उदाहरणं काय आहेत ते आपण पाहणारच आहोत. पण एकच एक्झाम्पल आपण 3 प्रकारांनी पाहूयात. हे जे मूड्स आहेत त्याच्यामध्ये इंडिकेटिव्हला मराठीमध्ये आपण म्हणतो विधानार्थी. जो सब्जंक्टिव्ह मूड आहे त्याला आपण म्हणतो, सब्जंक्टिव्हला मराठीमध्ये जसाच्या तसा अर्थ नाही आहे. एक्झॅक्टली एक ट्रान्सलेटेड वर्ड आपल्याला मराठीमध्ये मिळत नाही. इम्परेटिव्हचा जो आहे तो आज्ञार्थी. तर असे हे 3 प्रकार आहेत. आता हे 3 प्रकार एकाच उदाहरणातून आपण कसे पाहणार आहोत, तर पहा. पहिलं इम्परेटिव्ह इंडिकेटिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्य. त्याच्यामध्ये सरळ एक एक्झाम्पल, गीता रीड्स ए बुक. हे एक साधं एक्झाम्पल झालं. यातून सरळ एक विधानातून एक फॅक्ट किंवा एक वस्तुस्थिती सांगितलेली आहे. वस्तुस्थिती काय आहे की गीता पुस्तक वाचत आहे, ही एक फॅक्ट सांगितलेली आहे. तसंच आता हेच जर दुसऱ्या पद्धतीनं मी म्हटलं की रीड दिस बुक गीता, तर पहा इथून कमांड दिलेली आहे, एक आज्ञा दिलेली आहे, म्हणून हे वाक्य इथं येतं. इम्परेटिव्हमध्ये युजली V1 सुरुवातीला येतो, वर्ब 1 पहिला असतो. आणि ह्याच्यातच जर आपण असं म्हटलं की आय विश दॅट गीता विल रीड ए बुक, असं एक स्टेटमेंट आहे. तर यातून तुम्ही काहीतरी एक इच्छा प्रकट करताय है ना, तर मग हे सब्जंक्टिव्ह मूडचं उदाहरण होईल. आता आपण हे डिटेलमध्ये पाहू की इंडिकेटिव्ह काय असतं, सब्जंक्टिव्ह काय असतं आणि इम्परेटिव्ह काय असतं. ठीक आहे. पहिलं इंडिकेटिव्ह मूड म्हणजे विधानार्थी मूड. तर काय याच्यामध्ये काय काय प्रकार येतात, कोणकोणत्या वाक्यांना आपण इंडिकेटिव्ह मूड म्हणायचं हे पाहूयात. पहिलं,
इंडिकेटिव्ह मूडमध्ये सगळे जे असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत यांचा समावेश होतो. आपण सेंटेन्सेसचे प्रकार पाहणार आहोत. ते पाहिल्यानंतर असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे कळेल. तर आत्ता पण याचं एक एक्झाम्पल पुढे पाहूच. असर्टिव्ह सेंटेन्सेससोबत सगळे जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत, इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. तिसरं जे सगळे रिअल कंडिशन दाखवणारे सेंटेन्सेस आहेत, ज्यातून रिअल कंडिशन इंडिकेट होते. कंडिशन्सचे पण प्रकार पाहणार आहोत. रिअल कंडिशन, प्रोबॅबल कंडिशन, इम्प्रोबॅबल कंडिशन, हे सगळे आपण पुढं ग्रामरच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर रिअल कंडिशन्स किंवा प्रोबॅबल कंडिशन्स किंवा पॉसिबल कंडिशन्स म्हणजे हे शक्य आहे बाबा, असे जे सगळे जे शक्य असणाऱ्या गोष्टी आहेत तर त्यांचा समावेश हा इंडिकेटिव्ह मोडमध्ये होतो. तर आता आपण यांचा एक एक्झाम्पल पाहू की इंडिकेटिव्ह मोडमध्ये काय काय येईल. तर असर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये सरळ वस्तुस्थिती सांगणारे जे विधानं असतात त्यांचा समावेश यांच्यात होतो. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थीच वाक्य, मराठीमध्ये सरळ ट्रान्सलेशन करायचं झालं तर याचं एक एक्झाम्पल पाहू. आय वेंट टू द हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये गेलो, हे भूतकाळ दाखवणारं वाक्य. किंवा आय गो टू द स्कूल असं वाक्य आहे. तर हे सगळे ज्यातून तुम्हाला फक्त काळाचा आणि एखाद्या वस्तुस्थितीचा बोध होतो ते सगळे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्सेसमध्ये जातात. तर आणि असर्टिव्ह सेंटेन्स म्हटलं की ते इंडिकेटिव्ह मोडचं उदाहरण झालं, हे लक्षात ठेवा. आता दुसरं इंटरोगेटिव्ह म्हणजे एखादी वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी जर काही प्रश्न विचारण्यात आलेला असेल, म्हणजे सगळेच प्रश्नार्थी वाक्य जे आहेत हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे इंडिकेटिव्ह मोड इंडिकेट करतात. उदाहरणार्थ, विल यू कम विथ मी टू द टेम्पल, है ना, मंदिरात तू माझ्यासोबत येशील का, असा हा प्रश्न आहे. किंवा व्हॉट वॉज द स्कोर इन द टेस्ट, हा साधा एक प्रश्न आहे. तर हे दोन्ही प्रश्न म्हणजे क्वेश्चन मार्क आलं तर ते इंडिकेटिव्ह मोडमध्ये जायलाच हवं, हे समजून घ्या. म्हणजे हे 2 एक्झाम्पल झाले. आता तिसरं रिअल कंडिशन. आता हे व्यवस्थित समजून घ्या की वाक्यातला वर्ब रिअल कंडिशन दाखवतोय की अनरिअल किंवा इम्प्रोबेबल कंडिशन दाखवतोय. जर ते इम्प्रोबेबल असेल तर ते सबजंक्टिव्ह मोडमध्ये जाणार आहे. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. इथं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून हे व्यवस्थित समजून घ्या. आता रिअल कंडिशनचं एक एक्झाम्पल पाहूयात की इफ इट रेन्स द ट्रेन्स विल बी लेट. हे एक साधं वाक्य आहे. यातून काय इंडिकेट होतं आहे की एक रिअल कंडिशन इंडिकेट होते. काय, जर पाऊस पडला तर ट्रेन्स थांबणार नाहीत, है ना, ट्रेन्स उशिरा येतील असा याचा अर्थ होतो. तर हे सरळ यातून एक एकदम पॉसिबल आहे किंवा प्रोबेबल आहे अशी कंडिशन इंडिकेट होते, म्हणून हे इंडिकेटिव्ह मूडचं एक्झाम्पल झालं. आता आपण इंडिकेटिव्ह मूड व्यवस्थित पाहिलेला आहे. आता आपण इथून पुढे सबजंक्टिव्ह मूड पाहूयात. तर सबजंक्टिव्ह मूडमध्ये काय काय येतं हे पाहूया. सबजंक्टिव्ह मोडमध्ये 4 प्रकारच्या वाक्यांचा समावेश होतो. पहिलं, अनरिअल कंडिशन. आत्ताच सांगितलेलं की असे वाक्य, असे वर्ब्स की ज्यातून अनरिअल किंवा इम्प्रॉबेबल किंवा इम्पॉसिबल म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबलच आहे अशा वाक्यांचा समावेश यात होतो. त्यानंतर दुसरं की ज्याच्यातून तुम्ही एखादी विश इंडिकेट करताय अशी वाक्य, म्हणजे यातून तुम्ही कल्पनांचा एक समावेश करताय की भविष्यात काहीतरी कल्पना करताय
किंवा विश करताय अशी वाक्य. त्यानंतर अशी वाक्य की ज्यातून तुम्ही पर्पज इंडिकेट करताय, एखाद्या गोष्टीचा हेतू किंवा उद्देश दाखवताय. आणि अशी काही वाक्य की ज्यातून तुम्ही ब्लेसिंग्स देता, है ना. ब्लेसिंग्स पण एक प्रकारच्या तुमच्या इच्छाच असतात, है ना. तर अशा सगळ्या वाक्यांचा सब्जंक्टिव्ह मोडमध्ये समावेश होतो. तर आता आपण याच्यात एक्झाम्पल्स पाहूयात. अनरियल किंवा इम्प्रॉबेबल ह्याच्यात पाहूयात. पहिलं एक उदाहरण. इफ आय वर द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आय वुड हॅव मेड द एज्युकेशन फ्री, है ना. आता याच्यातून तुम्ही एक अनरियल कंडिशन इंडिकेट करता, इम्प्रॉबेबल, की मी पंतप्रधान असतो तर, किंवा इफ आय वर द, आपण पाहत होतो की इफ आय वर ए बर्ड, मी जर एखादा पक्षी असतो तर. असे हे अनरियल कंडिशनचे जे वाक्य आहेत ते सब्जंक्टिव्ह मोडमध्ये असतात. दुसरं विश. उदाहरणार्थ गॉड सेव्ह द किंग, है ना. यातून तुम्ही एक विश इंडिकेट करताय, तुमची इच्छा प्रकट करताय. तर हे पण वाक्य सब्जंक्टिव्ह मोडचंच होईल. दुसरं, एखाद्या वाक्यातून तुम्ही पर्पज किंवा एखाद्या गोष्टीचा हेतू इंडिकेट करताय. उदाहरणार्थ की आय केम हिअर टू ॲनलाइज द कंडिशन ऑफ द पुअर पीपल. मी इथे का आलो आहे? कारण गरीब लोकांची कंडिशन ॲनलाइज करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर हे वाक्य कशाचं होईल? यातून तुम्ही पर्पज इंडिकेट करताय म्हणून सब्जंक्टिव्ह मोडचं होईल. आय केम हिअर टू ॲनलाइज द कंडिशन ऑफ द पुअर, है ना. असं वाक्य आहे. हे सब्जंक्टिव्ह मोडचंच उदाहरण झालं. पुढचं ब्लेसिंग्स. मे गॉड ब्लेस यू. सरळ साधं सोपं वाक्य आहे. यातून तुम्ही ब्लेसिंग्स देताय. किंवा मे द क्वीन लिव्ह लॉंग, म्हणजे राणी, म्हणजे आपण म्हणतो ना शतायुषी हो, असं इंग्रजीमध्ये जर तुम्हाला हे द्यायचं आहे, आशीर्वाद द्यायचा आहे, दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करताय, तर तुम्ही असे करता, मे द क्वीन लिव्ह लॉंग और मे द किंग लिव्ह लॉंग. राणीला किंवा राजाला दीर्घायुष्य लाभो असे तुम्ही ब्लेसिंग्स देताय. तर त्या पण ब्लेसिंग्स पण या ब्लेसिंग्स किंवा प्रार्थना, ब्लेसिंग्स और प्रार्थना, प्रेयर्स ब्लेसिंगपेक्षा जास्त योग्य शब्द आहे. तर हे सगळे सब्जंक्टिव्ह मोडमध्ये येतात. आता आपण पाहूयात इम्परेटिव्ह मोड. इम्परेटिव्ह मोड म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यातून पण याच्यातून फक्त आज्ञाच इंडिकेट नाही होत, आज्ञांसोबत अजून काही गोष्टी इंडिकेट होतात. तर मेनली जे वर्ब V1ने सुरू होतात असे, की ज्यातून सरळ सरळ तुम्ही कमांड इंडिकेट करताय, है ना. असे कमांड इंडिकेट करणारे वाक्यांचा याच्यात समावेश होतो. कमांडसोबतच रिक्वेस्ट, है ना, विनंती एखादी तुम्ही इंडिकेट करताय. कमांडसोबतच ऑर्डर किंवा ह्या कमांड किंवा ऑर्डर अशा दोन गोष्टींचा समावेश याच्यामध्ये होतो. आणि रिक्वेस्ट म्हणजे तुम्ही एखादी विनंती करताय. जर प्लीज शब्द आला, प्लीज गिव मी दिस बुक, कृपया करून मला हे पुस्तक द्यावे, है ना. तर प्लीज शब्द आला तर इम्परेटिव्ह मोड असंच लक्षात ठेवायचं, बस बाकी काही नाही. आणि दुसरं, जर वाक्यामध्ये V1 पहिल्यांदा असेल, म्हणजे वाक्याची सुरुवातच वर्बने होत असेल, आपण V1, V2, V3, V4 सगळं पाहिलेलं आहे. V1 म्हणजे क्रियापदाचं जसं आहे तसं रूप, पास्ट टेन्स नको, प्रेझेंट टेन्सच असायला हवा. तर असे वाक्य
हे याच्यामध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात. तर आपण आता उदाहरण पाहूयात. कम हिअर, बस इकडे ये, एवढंच वाक्य आहे इम्परेटिव्ह मूड. किंवा स्टॉप अनॉईंग मी, स्टॉप अनॉईंग मी, मला चिडवणं किंवा त्रास देणं थांबव ना. हे वाक्य झाले इम्परेटिव्ह मूडमध्ये. कमांड किंवा ऑर्डर देता इथून तुम्ही अशी वाक्य. पुढं रिक्वेस्ट किंवा विनंती करणारे वाक्य, हे पण इम्परेटिव्ह मूडमध्येच येतात. ह्याचं उदाहरण काय? प्लीज गिव मी ए ग्लास ऑफ वॉटर. साधी सोपी वाक्य आहेत, याच्यातून लगेचच तुम्हाला हे मूड कळून जातात. आता आपण सगळे मूड्सचा अर्थ, त्यांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं पाहिलेली आहेत. आता आपण काही PYQs पाहूयात. पहिला 2023च्या मुख्य परीक्षेत विचारलेला काय विचारले? आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूड असलेले वाक्य शोधायचे आहे. पहिलं, इफ शी लाईक्स दिस पेन आय शॅल गिव्ह इट टू हर. दुसरं, हेल्प मी इफ यू कॅन. तिसरं, द सेंटेन्स इज दॅट द प्रिझनर, पी स्मॉल असायला हवा, द प्रिझनर बी चेंज्ड. आणि चौथं वाक्य, गॉड सेव्ह द क्वीन. असे 4 वाक्य दिलेली आहेत. तर हे जे पहिलं वाक्य आहे, इफ शी लाईक्स दिस पेन आय शॅल गिव्ह इट टू हर, यातून काय इंडिकेट होतं आहे? एक प्रोबॅबल कंडिशन इंडिकेट होते आहे ना. प्रोबॅबल कंडिशन की येस दिस इज पॉसिबल, हे होऊ शकतं. जर तिला हा पेन आवडत असेल तर मी तो तिला देईल, असा या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे हे कोणत्या प्रकारचं झालं? इंडिकेटिव्ह मूड. बरोबर, आपण ऑलरेडी पाहिलेले आहे की इंडिकेटिव्ह मूडमध्ये प्रोबेबल कंडिशन्सवाले येतात. सबजंक्टिव्ह मूडमध्ये कोणते येतात? इम्प्रोबेबल कंडिशन्सवाले, है ना. दुसरं बी स्टेटमेंट काय? हेल्प मी इफ यू कॅन. आता हे जरा फसवं वाक्य आहे. आपण काय पाहिलेलं? जर V1 वाक्याच्या सुरुवातीला असेल तर ते वाक्य कोणतं? आज्ञार्थी होतं. पण इथं पहा, वर्ब हा आहे हेल्प मी इफ यू कॅन. इथून पण तुम्ही इम्परेटिव्ह मूडच दाखवत आहात, है ना. जर हे प्रोबेबल कंडिशनचंच वाक्य होतं, पॉसिबल कंडिशन किंवा प्रोबेबल कंडिशन, इथून काहीतरी अशक्य असं काही दाखवलं नाही. तुला शक्य असेल तर मला मदत कर. म्हणून ही जी दोन्ही वाक्य आहेत ए आणि बी, हे इम्परेटिव्हचे वाक्य आहेत. म्हणून ए बी गेला, इथं पण बी गेला, इथं पण बी गेला, राहतात सी आणि डी. तर सी आणि डी पाहूयात. द सेंटेन्स इज दॅट द प्रिझनर बी चेंज्ड, यातून हेतू इंडिकेट होतोय. म्हणून हे वाक्य हे सबजंक्टिव्ह मूडचं असणार आहे. आणि चौथं वाक्य गॉड सेव्ह द क्वीन, यातून पण तुम्ही एक विश इंडिकेट करताय किंवा देवाकडं प्रार्थना करताय ना, प्रेयर मागताय. म्हणून हे पण वाक्य सबजंक्टिव्ह मूडचं. म्हणून आपलं जे उत्तर असेल ते 4 असायला हवं. पुढचा प्रश्न पाहू. इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. द सेंटेन्स अबव एक्सप्रेसेस डॅश डॅश मूड ऑर मूड्स. मूड्स असं मल्टिपल मूड्स कधीच येत नाहीत, ठीक आहे. म्हणजे असे आत्तापर्यंत तर PYQमध्ये विचारलेले नाही आहेत. आणि असा 2 मूड वाक्यातून व्यक्त होईल असे वाक्य नसतात. तर त्याच्यामुळं ते फक्त मूड असंच असायला हवं. बोथ इंडिकेटिव्ह आणि इम्परेटिव्ह मूड इथंच जातो. आता या तिघांच्यात पाहूयात. हे जरा असं वाक्य फसवं आहे वाक्यामध्ये. आणि हा पुन्हा म्हणजे हा 2023चाच नाही, त्याच्या अगोदरही पुन्हा विचारलेला प्रश्न आहे. फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, हा लक्षातच ठेवायचा आहे, म्हणून मुद्दामून घेतला. इट इज इम्परेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. ॲक्च्युली कॅचेस असायला हवं, ही कॅचेस द नेक्स्ट प्लेन. तर इथं वाक्यातच इम्परेटिव्ह शब्द दिला आहे, पण ते दॅट ह्या शब्दाने कनेक्ट केल्यामुळं हे वाक्य पर्पज दर्शवतं. आणि लक्षात राहू द्या, युज्युअली, नॉट ऑलवेज, युज्युअली दॅटनं जर कनेक्ट केलेलं वाक्य असेल तर ते वाक्य
पर्पज इंडिकेट करतं आणि पर्पज इंडिकेट करणारं वाक्य हे सबजंक्टिव्ह मूड दाखवत असतं, हे लक्षात राहू द्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 2 सबजंक्टिव्ह मूड. पुढे पाहूयात. इट इज टाईम. ई बी काय, हेल्प मी इफ यू कॅन. पुन्हा रिपीट झालेला प्रश्न आहे 2023चाच. द सेंटेन्स इज दॅट द प्रिझनर बी चेंज, गॉड सेव्ह द क्वीन. या प्रश्नात टायपिंग एरर आहे, म्हणजे प्रश्न पूर्णतः चुकीचा टाईप करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण जरा स्किप करूयात. पुढचा. आता आपण जो क्वेश्चन नंबर 2 पाहिलेला तोच प्रश्न डिपार्टमेंटल एसओला पण विचारलेला आहे. तिथं जो अगोदर आपण पाहिलेला तो ग्रुप बी 2023चाच प्रश्न होता. म्हणजे हे पहा, वाक्य मी म्हटलेलं ना की थोडंसं वाक्य फसवं आहे. कशामुळं? वाक्यात त्यांनी इम्परेटिव्ह हा शब्द दिलेला आहे, पण वाक्य पर्पजचं आहे. दॅट ह्या क्लॉजेस जेव्हा आपण शिकेल तेव्हा तुम्हाला कळेल की क्लॉजेसमधून हे प्रकार काय आहेत. म्हणून याचं उत्तर हे सबजंक्टिव्ह ए, ओनली ए हेच यायला हवं. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ए स्टेटमेंट एक्सप्रेसिंग इम्परेटिव्ह मूड. राज्यसेवा 2022चा प्रश्न आहे की इम्परेटिव्ह मूड कशातून इंडिकेट होतोय. पहा, इम्परेटिव्ह म्हणजे काय? आज्ञार्थी, म्हणजे ज्याच्यातून आज्ञा किंवा रिक्वेस्ट केलेली आहे, ऑर्डर केलेली आहे अशी वाक्य. तर याच्यात पहा, पहिलं वाक्य काय आहे? वी आर टॉट संस्कृत. दुसरं, द चाइल्ड इज अलाइव्ह. तिसरं वाक्य, ही वॉक्स ॲज दो ही वर ड्रंक, म्हणजे तो असा चालतोय जणू काही तो पेताड किंवा बेवडा आहे, अशा प्रकारे चालतोय, ॲज दो. चौथं वाक्य काय आहे? गिव अस दिस डे आवर डेली ब्रेड. आता पहा, ही जी पहिली 2 वाक्य आहेत, वी आर टॉट संस्कृत अँड द चाइल्ड इज अलाइव्ह, ही दोन्ही वाक्य सरळ सरळ एक साध्या फॅक्ट्स इंडिकेट करत आहेत. म्हणून ही दोन्ही वाक्य इंडिकेटिव्ह मोडचे आहेत. का? कारण यातून सरळ तुम्हाला एक काळाचा बोध होऊन फॅक्ट्स इंडिकेट होत आहेत, म्हणून हे इंडिकेटिव्ह वाक्य आहेत. आता पहा, तो जणू काही असा चालतो की तो पेताड आहे. ह्या वाक्यातून सबजंक्टिव्ह मूड इंडिकेट होत आहे, म्हणून हे सबजंक्टिव्ह मूडचं वाक्य झालं. इम्परेटिव्ह मूडमध्ये पहा, V1 सुरू झालेलं वाक्य, गिव अस दिस डे आवर डेली ब्रेड, म्हणजे या दिवशी आम्हाला आमचं डेली ब्रेड द्या, है ना, असं हे वाक्य आहे. म्हणून याचं आन्सर हे चौथं आहे. तर अशा प्रकारे आपण एकदम साधा सोपा चॅप्टर पाहिलेला आहे. हक्काचा 1 मार्क तुम्हाला मिळायलाच हवा, प्रश्न आल्यानंतर चुकायलाच नको असा असलेला हा चॅप्टर. याची व्यवस्थित रिव्हिजन करा. धन्यवाद.